सुवासिनींनी कसं राहायचं, सेवेकरांनी कसं राहायचं, ब्राह्मणांनी कसं राहायचं, शूद्रांनी कसं राहायचं, गुरुचरित्र कोणी वाचायचं, गुरुचरित्र कधी वाचायचं, गुरुचरित्राचे नियम काय. जेव्हापासून मी स्वामी सेवेमध्ये आहे तेव्हापासून आजच्या मितीला मला अनुभव घडत आहेत आणि स्वामींच्या कृपेने घडणार सुद्धा आहेत. ज्यावेळेस मी स्वामी चरित्र सारमृताचं 11 गुरुवारचं व्रत केलं होतं, त्यावेळेस मला रोज स्वप्नात गाणगापूरच्या निर्गुण पादुका यायच्या. ओके. निर्गुण पादुकाला मी स्पर्श करायचो. ज्यावेळेस मी झोपायचो त्यावेळेस माझ्या स्वप्नात निर्गुण पादुकाच यायच्या. मी त्या तक्त्याकडे बघितलं आणि म्हणलं, स्वामी जर आता जर मम्मीचं हे जे नाही का जे दम लागणं हे बंद झालं तर मी तुमच्या आयुष्यभर सेवा करेन. आणि तिथे एक तारक मंत्र होता, तो तारक मंत्र मी अगदी मनापासून वाचला. नाही का, तारक मंत्राला सुरुवात केली. तारक मंत्र अगोदर नवीन नवीन जरा वेगळं वाटलं होतं, त्याच्यानंतर तारक मंत्र वाचला, हे झालं ते झालं, अशीच रात्र गेली. दुसऱ्या दिवशी मी 2दा-3दा तारक मंत्र वाचला आणि माझा तारक मंत्र पाठवून गेला. लिव्हर असतो का तो लिव्हर, तो डॅमेज झाला होता पूर्णपणे. अच्छा. वडिलांची कसल्या प्रकारची गॅरंटी डॉक्टरांनी केली नव्हती. आणि त्यावेळेस मी प्रॉपर स्वामी सेवेत होतो. मला प्रॉपर माहित होतं की कुठं काय करायचं, कुठं नाही का, कुठली सेवा कुठल्या मार्गात करायची, किती नामस्मरण करायचं, किती जपध्यान करायचे. जोपर्यंत मला वेळ आहे रात्री मी 7 वाजता बसायचो. रात्रीच्या 11, 11:30, 12, कधी कधी 1 वाजतोपर्यंत तारक मंत्र आमचा आईचा माझा चालू असायचा. त्या तारक मंत्राच्या तीर्थावरती आम्ही आमच्या वडिलांना बरं केलं आहे.